भाऊ आज शेवटच्या बॉलला चौका मारून जे काय रिंकू भाऊंनी मॅच जिंकवली ना भाई, इतकी मजा आली ना मॅच बघताना, फटाके पण फुटताय. पण भाई सोनी लिव्हर ज्यांनी मॅच बघितली ना त्यांना एक वेगळा आनंद झालेला आहे, कारण की त्यांना मॅच बघता बघता एज्युकेशन आणि मोटिवेशन दोन्ही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. कारण की काही मॅचच्या मधल्या ब्रेक मध्ये मला सिद्धूबाजी नेहमी येऊन विचारत होते, पता कुछ मैं अलग है क्या? अरे नाही आहे सिद्धूबाजी मॅच काही चालन, हा मग काम धंदे सोडून मॅच पाहू राहिलो मी, इतका रिकाम त्याकडे माणूस आहे. आणि तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही असे रिकामे धंदे करायचे ना म्हणून तुम्हाला त्या कपिल शर्मा मधून काढून टाक. पता कुछ मैं अलग है क्या? आणि भाई मला आता समजलंय की काश्मीरचा मुद्दा सॉल्व्ह करायसाठी ना आपल्याला फक्त एका फुटबॉल टीमची गरज आहे. कि यहाँ कबाड़ खाने में तुम कश्मीर का रियल मैड्रिड बनाओ. आणि गाईज रणवीर भाऊंमुळे मला हे पण कळलं की माँ के पैरों के नीचे जन्नत होती गाईज. आणि केबीसी पवेलियन लीग मध्ये बसलेल्या त्या कैलास भाऊंना 15वां प्रश्न 1 करोड़ रुपए ये रहा. की माँ के पैरों के नीचे क्या होता है. पता कुछ मैं अलग है क्या? पण गाईज जास्त हसायची गरज नाही, कारण हे काका त्या काकूच्या कानात ज्या काही पॅशनने एक वाक्य बोलले ना, म्हणजे मी कम्प्लिटली अग्री करतो या त्या वाक्यासाठी. अरे सोनी लिव्हवाल्यांनो, ऍड दाखवायची म्हणून काही दाखवाल का? मी महाराष्ट्रात बसून ऍड पाहू राहिलो, तुम्ही मला कन्नडची ऍड दाखवू राहिली, ते मी कन्नडच्या लँग्वेज मध्ये. मला काय काय समजतंय मला त्याच्यामध्ये, सांगा बरं. पण जाऊ दे भाई, जे काय आजची मॅच झालेली, जे काय इंडिया जिंकली पाकिस्तान हारलाय, त्याच्यामुळे पाकिस्तानला मला एवढंच म्हणायचं आहे की पता कुछ मैं अलग है क्या? आणि हा भाऊ सगळ्यात शेवटचं पण महत्वाचं, 3 मॅच हरवलं पण हँडशेक आज बी नाही केला. भारत माता की जय, सोनी लिव्ह जिंदाबाद. जिसके लिए कश्मीरी बरसों से तरस रहे हैं.